राजकीय महत्वाकांक्षा इतकी मोठी झाली आहे का की एखाद्या पदासाठी पोटच्या लेकीचा बळी द्यावा लागेल? आता मी तुम्हाला जी बातमी सांगणार आहे ती बातमी पाहिल्यावर तुम्हालाही हाच प्रश्न पडेल. पण हा फक्त प्रश्न नाहीये, तर राजकारणाची दिशा माणसाला कुठे घेऊन चालली आहे याचा इशारा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच व्हायचं होतं, पण 2च अपत्य असावीत ही सरकारची अट. मग काय, पित्यामधली राजकीय महत्वाकांक्षा लेकीच्या जीवावर उठली. तिसरं अपत्य असलेल्या मुलीला परराज्यात नेऊन जीवे मारली. नांदेडमध्ये नराधम बापानं हे सगळं का आणि कसं केलं? सरपंच पदासाठी बापाचं काळीज इतकं निष्ठुर का झालं? नेमकं काय घडलं, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर. निवडणुकीत उमेदवारी मिळावी, एखाद्या पदावर वर्णी लागावी अशी इच्छा बाळगणारे अनेक जण असतात. काही प्रकरणं विरोधी उमेदवारांची हत्या करण्यापर्यंत गेल्याचंही समोर आलंय. पण एका कायदेशीर अडचणीमुळे पोटच्या गोळ्याचा जीव घेणाऱ्याला तुम्ही काय म्हणाल? केवळ निवडणुकीत उभं राहता यावं म्हणून नांदेडमध्ये एकानं पोटच्या लेकीचा जीव घेतला. याचं कारण सरकारचा तिसऱ्या अपत्याबाबतचा कायदा. नेमकं प्रकरण काय सांगते. ही घटना समोर आली आहे नांदेड जिल्ह्यातून. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या केरूर गावचा रहिवासी पांडुरंग कोंडमंगले याने राजकीय महत्वाकांक्षेपोटी स्वतःच्या लेकीला संपवलं. पांडुरंग कोंडमंगले हा 28 वर्षांचा तरुण केरूर गावात सलून चालवतो. पांडुरंगला 3 मुलं आहेत. यात एक 3 वर्षांचा मुलगा तर 6 वर्षांच्या 2 जुळ्या मुली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला सरपंच व्हायचं होतं. मात्र महाराष्ट्रातल्या नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्य असणारी व्यक्ती निवडणूक लढवायला अपात्र ठरते. पांडुरंगाला मात्र 3 मुलं असल्यानं आपण ही निवडणूक लढवू शकणार नाही ही भीती त्याला सतावत होती. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पांडुरंगनं गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली. दोघांनी मिळून तिसऱ्या अपत्याला कमी करण्यासाठी अनेक मार्ग शोधले. सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा दुसरीकडे सोडण्याचा विचार केला गेला, पण तिथंही कायदेशीर अडचण आली. कारण मुलीच्या जन्मपत्रावर पांडुरंगचं नाव पिता म्हणून लिहिलं होतं. कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी तो पुणे महापालिका कार्यालयातही जाऊन आला. मात्र जन्म दाखल्यावर नोंद असल्यानं कायदेशीररित्या मूल कमी करणं अशक्य असल्याचं त्याच्या लक्षात आलं. दत्तक देणं शक्य नाहीये. मग पुढचा मार्ग म्हणून मुलीला अज्ञात स्थळी सोडून देण्याचा विचार त्यानं केला. त्यासाठी मित्र आणि सरपंचाची पांडुरंगनं मदत घेतली. पण नंतर या दोघांनी तिच्या हत्येचा कट का रचला? याचं कारण, ती कधी ना कधी घरी परतली तर आपण अडचणीत येऊ या भीतीनं पांडुरंगनं मुलीला संपवायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे पांडुरंग त्याच्या 6 वर्षाच्या मुलीला घेऊन म्हणजेच प्राचीला घेऊन दुचाकीवरून तेलंगणातल्या निजामाबाद जिल्ह्यात आला. तिथं निजामसागर कालव्यापाशी पोहोचला आणि त्यानं निर्दयीपणे प्राचीला वाहत्या पाण्यात ढकलून दिलं आणि तो तिथून पसार झाला. पण काही वेळातच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि त्यांनी तिथं धाव घेतली. पण तोवर उशीर झाला होता. या लोकांना त्याची मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. तेलंगणा पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. तिचे फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले. हे फोटो पाहून महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीनं मुलीची ओळख पटवली आणि पोलिसांना माहिती दिली. तेलंगणा पोलीस तातडीनं नांदेडमधल्या केरूर गावात पोहोचले. सुरुवातीला पांडुरंगनं मुलीवर उपचार सुरू आहेत असं सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसी खाक्या दाखवला आणि मग त्यानं आपला गुन्हा कबूल केला. आता निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले याला अटक केली आहे. त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे यालाही सह आरोपी करण्यात आले. दोघांवरही हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान तो कायदा काय आहे ज्यामुळे पांडुरंगला स्वतःच्याच तिसऱ्या अपत्याची अडचण झाली होती? तो कायदा आहे महाराष्ट्र पंचायत राज समिती कायदा. 2005 साली हा कायदा संमत करण्यात आला. महाराष्ट्र विधिमंडळानं महाराष्ट्र नागरी स्थानिक संस्था आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम मध्ये सुधारणा केली. यानुसार ज्या व्यक्तीला 12 सप्टेंबर 2001 नंतर 2 पेक्षा जास्त मुलं आहेत, म्हणजे 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य आहेत, ती व्यक्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवायला अपात्र ठरते. स्वतःची मुलं असताना एखादं मूल दुसऱ्याला दत्तक दिलं तरी कागदोपत्री त्या व्यक्तीच्या मुलांची संख्या कमी होत नाही. म्हणजेच मूल दत्तक दिलं तरी तो उमेदवार अपात्रच ठरतो. नेमकं हेच पांडुरंगला नको होतं. स्वतःच्या लेकीपेक्षा या तरुणाला सरपंच पद महत्त्वाचं वाटलं आणि त्यानं हे क्रूर पाऊल उचललं. या राजकीय इच्छेला तुम्ही काय म्हणाल? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.